स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून जाणाऱ्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होऊ घातली आहे. पण पुण्याच्या जागेवरून सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. कारण या दोन्ही पक्षांकडून या जागेवर दावा करण्यात आलाय. त्यामुळे मित्रपक्षांमध्येच मोठा संघर्ष उभा राहण्याची चिन्ह आहे. आपण म्हटलं तर पुणे जिल्ह्याच्या राष्ट्रवादी पक्ष हा नंबर 1चा पक्ष असल्यामुळं ही जागा ही राष्ट्रवादी पक्षाचीच आहे. त्यामुळं निश्चित प्रकारे ही जागा राष्ट्रवादीलाच मिळणार आहे. त्यामुळे त्याबाबत शंका नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, सुनेत्रावहिनी पवार साहेब असतील आणि आमचे अध्यक्ष, आमचे प्रमुख असतील, या सर्वांची चर्चा या बाबतीमध्ये झालेली आहे. अलीकडच्या काळात पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर जिल्ह्यातील राजकीय गणितं बदलली आहेत. पुणे पालिकेत भाजपचं वर्चस्व असलं तरी ग्रामीण भागात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. त्यामुळे पुणे विधान परिषदेची जागा आपल्यालाच मिळावी यासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे. आता कुणाकडे किती मतं आहेत ते आपण जाणून घेऊया. पुणे विधान परिषदेसाठी राजकीय बलाबल जर आपण लक्षात घेतलं तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे 344 मतं, भाजपकडे 305 मतं, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष 17 मतं, शिवसेना 68 मतं, शिवसेना उभाटा 11 मतं, काँग्रेसकडे 19 मतं आणि अपक्षांकडे 23 मतं, स्थानिक आघाडी 23 मतं. हे बलाबल आहे. त्यामुळे शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि महाविकास आघाडीकडे असलेल्या मतांना महत्त्व प्राप्त झालंय. जास्तीत जास्त मतं आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांकडून होण्याची शक्यता आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पुण्याची जागा लढवण्यासाठी इच्छुकांशी चर्चा केली, तर भाजपही या जागेसाठी आग्रही आहे. भारतीय जनता पार्टीचे पुणे, पिंपरी चिंचवड नगरपालिका, आमच्या अपक्ष आघाडीतले नगरसेवक अशी मिळून एक मोठी संख्या नगरसेवकांची पुणे जिल्ह्यात आमची निवडून आली आहे. त्यामुळे निश्चितपणे या दोन्ही महापालिका, झेडपी, पंचायत समिती, नगरपालिका यातलं म्हणून भारतीय जनता पार्टी पण एका मोठ्या संख्याबळानी ही निवडणूक लढेल. पुणे स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून जाणाऱ्या विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीत चढाओढ लागली आहे. आगामी काळात यावरून राजकीय वाद रंगण्याची चिन्ह दिसत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 मराठी, पुणे.